आणि आता सविस्तर वृत्त। संत श्री गजानन महाराजांची पावनभूमी असलेल्या शेगावची कचोरी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। शेगावात दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक इथली कचोरी खाल्ल्याशिवाय परत जात नाही। मात्र याच प्रसिद्ध कचोरीबाबत एक बातमी समोर आली आहे। शेगावच्या प्रसिद्ध कचोरी सेंटर्सपैकी एक असलेल्या तीर्थराम करमचंद शर्मा या दुकानात बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनानं गुरुवारी मैदा आणि खाद्यतेलाचे नमुने घेतले आणि ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे धडक आणि कडक शिस्तीचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार सध्या संपूर्ण राज्यात भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे। याच मोहिमेचा भाग म्हणून शेगावातील या नामांकित कचोरी सेंटरवर ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा कालपासून रंगते आहे। मात्र दर 6 महिन्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून इथं तपासणी केली जाते आणि नमुने देखील घेतले जातात। त्याचप्रकारे गुरुवारी देखील नमुने घेण्यात आले। शेगावच्या या प्रसिद्ध दुकानात कचोरी कशी बनवली जाते, यासाठी कोणत्या दर्जाचा कच्चा माल वापरला जातो, ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते की नाही हे तपासण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वातील पथकानं ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान पथकानं कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणारं तेल, मैदा, मसाले आणि इतर कच्च्या मालाचे नमुने गोळा केले। हे सर्व नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत।